2x2च्या जागेत 2 मी नाही 1x1च्या जागेत थांबलो मी. बहुतेक चावल्याशिवाय येणार नाही. भाग. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हा मागे दिसतोय हा सगळा पूर्णपणे डिग्रजचा कृष्णाकाठ आहे आणि डिग्रज गावात आपण रेकॉर्डिंग करतोय. पाहायला काय चावले अरे मांजर आपलं. आमच्या आईने दूध पाजून वाढवलंय कारण ही जी लहानपणी मम्मा मिळती आणि 2 होते त्यातलं एक राहिलं, एक थोडं कमजोर होतं ते मेलं आणि आता डिग्रज ह्याला खाली सोडतो. म्याऊ हाय. इंस्टावरील देखील केले आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी दररोज काही ना काही स्पेशल घडतच असते. आता पायाला माया गुदगुला करले पण मी खाली काय सतत बघणार नाही सर. तर डिग्रजच्या कृष्णाकिनारी मित्रांनो सतत काही ना काही घडत असते. आता मयुरेशसोबत घडलेले 2-4 किस्से आहेत. दिवाळी सुट्टी तो येऊन गेलाय. मी त्याला वाडं बांधायला शिकवले, म्हणजे पेंडी बांधायला शिकवले, भारा कसा बांधायचा चाऱ्याचा ते एक शिकवले. आणि एका ठिकाणी आम्हाला पावसात अडकलो असता पूर्ण चावलं की याला खेळाय कोण नाही ना, कारण ह्याची आई असतं आईला खेळायला शिकवली असती. खेळाय कोण नाही म्हणून ते माझ्यासंग पायासंग खेळायला लागले, पण नक लागाय नको दात लागाय नको म्हणून मी जरा ह्याला लागले. तर मयुरेश सोबतचे 2-3 किस्से आहेत. आता आम्ही पेरा फिरायला गेल्यावर पाऊस लय आला आणि त्या पावसात आम्हाला मधाचं पोळं दिसलं, ते पण आग्या भाऊचं पोळं. आणि त्यासोबत आम्ही जी काही छेडछाड केली वा मजा मस्ती केली ते या भागात आहे. आणि याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकिनारचा वेगवेगळ्या व्हरायटीचे दररोज काही ना काही मजा मस्ती भाग येत असतात. तुम्ही पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी शेअर देखील करत चला. नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा. जीवन मित्रांनो सध्या आताच्या कंडिशनला क्षणभंगूर असंच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षण हे आनंदात घालवा. धन्यवाद. अरे मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को खेतों में घुमाओ. अरे मयुरेश मुंबई से आलेला आहे आणि त्याची एंट्री ही पहा. मी देखील गळ्याभोवती रुमाल बांधलाय आणि स्पायडरमॅन सारखं उडल्यासारखं चाललोय. आणि धरणावरून आम्ही एका ठिकाणी जाणार होतो, तर या ठिकाणी पुलाच्या भोवती दरवाजे काढायचे काम चालू आहे. त्यामुळे जेसीबी आलाय, दरवाजे जाम बसला असणार आहेत. हे आपल्या छोटे धरणाचे दरवाजे आहेत. आता तिथून मी पुढे गेलो आणि पुढे जाताना आम्हाला दिसलं की हो का 90च्या पिक्चर मधला सीन दिसतोय बघा, धूर आणि नारळाची झाडे. पण इथं नारळाची झाडं जे निम्मी भिजलेली आहेत, बहुतेक या दिशेने पाऊस येऊन गेलाय. एका ठिकाणी आता आम्ही थांबलो असता धरणाचे दरवाजे लांबून पाहत आहे आणि मला त्याच झाडावर वर दिसला एक आग्या भाऊचं मोठं पोळं. कुठं आहे ते? साधा आहे वाटतं. ते काळं वय ती चिमणीच घट्टा शाने ते नव्हते. बघितल्या ओळख काय पाहिलं की शाने मध कसला असते. शो आग्या मोह आहे बघ. हे मोठा मोहम्मद आहे, मोह आहे. दगड मारायसारखं केल्यावर पाळा लागला घेऊन कारण ते लय माशाला कठीण असतात बघा. या चावलं की बसलाच पाहिजे म्हणून माशा पाटला करतात लय या बाबा. मी सहज बघा गेलो नाळा झाडाकडे नाळं बिळं खाऊया म्हणून नाळं पाडूया. बघून राहिला कसला मोठा मध लागला आहे आग्या मोह आहे. मोठा आहे. त्यामध्ये 4-5 लिटरचं कसं 7-8 लिटर असेल तेवढं असेल. 7-8 लिटर असेल. चिंचेच्या जुन्या झाडांना असते बघ किती जास्त असते ना जुना आहे. नदीमध्ये पाऊस पडत दिसते बघ ते. हो ना, फडकरी पाळले पावसानं खायला ही पण भिजली पाक. फडकरी पण पाक भिजली. आमच्या गावातील नर्स मॅडम देखील योगायोगाने या पावसात सापडल्या आणि झाडाखाली फुले पाहून काय आहे त्यांना बी समजलं नाही, पण चांगलंच असेल म्हणलं. तुम्ही उभा राहा झाडाखाली, आम्ही राहतो बाजूला. मॅडमला जागा देऊ करून आम्ही तिथेच एका छपराकडला उभारलो. दोन बाय 2च्या जागेत 2 मी नाही 1x1च्या जागेत थांबलो मी. 1x1 हा 1x1 1x1 1x1च आहे. कट्टेकट घासून थांबले शाने केवढी पडदे होती. एवढीशी जागेत थांबलोय आम्ही. पाऊस थांबून जाताना मयुरेशच्या अंगातली शिकारी जागा झाला आणि शर्टावर त्याच्या काय चायनीज मध्ये लिहिलंय जा. म्हटलं मग आता काय करायचं ते करून ये. शर्टावर काय निंजा टेक्निक लिहिले, निंजा हरकत करून ये जा. निंजा हरकत एक मारल्यावर पहिला बसतो की नाही बघ, नाही साईडला बसल्यावर पळशील. मी पहिला व्हिडिओ बंद करणार नंतर गाडी चालू करणार बरं का. पहिला व्हिडिओ बंद करणार नंतर गाडी चालू करणार. जमिनीवर शांत पडून राहायचं, काय करत नाहीत. मग कशाला थांबला ही की पळत शान्या. एक माशी उडल्या
दगड बसला एक माशी उडल्या म्हणले. बहुतेक चावल्याशिवाय येणार नाही. भाग खरंच 5-6 मासे निघाले. 500 माशा लागत एवढं एक मागं लागत नसतं. पाक मोठा दगड बसला पाहिजे. पाक सगळ्या अशाने गाडी चालू बंद व्हायला लागली. गाडी चालू झाली नाही ऐन वेळेला. अबे चाले बंद व्हायला लागल्या. ए जाऊ ना मारे रे आता काय रे. गाडी चालू करून ठेवतो. ऐन वेळेला गाडी बंद व्हायला लागल्या. चालूच होण्या पोपट. गाडी चालू करतो सुद्धा लागला ह्यावेळी लागला 100% लागला. मधुमक्खीचे पंगा म्हणजे अंगभर दंगा. पूर्ण अंग सुजवून टाकतात म्हणून आम्ही तिथून लगेच पळून गेलो. आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी पोहताना भाग येणार आहेत आणि पुन्हा फिरताना मयुरेश सोबतचे वेगवेगळे भाग 3-4 भाग येणार आहेत. पाहत चला आणि शेअर करत चला. खुश राहा. धन्यवाद.